खगोले कुटुंब आहे त्यांना त्यांची त्याच्यातून मुक्तता होईल आणि सुटका झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे एलिगेशन लावलेले आहे वैष्णवीवर। आणि बघा ना, हा तिचा मृत्यूच नाही आहे बरं, तिला ते मारूनच टाकण्यात आलेले आहे। आपण हा अंदाज लावणे की यात वकिलाची चूक आहे की वकिलाचं असं बोलणं चुकीचं आहे किंवा वकिलाचा काही दोष आहे हे अयोग्य ठरेल। वकिलाकडे काहीतरी असेल म्हणून तो काहीतरी बोलतोय ना, तो कोर्टासमोर बोलतो ना, सामान्य माणसासमोर थोडीच बोलत आहे। आर्ग्युमेंट आहे, जो काही डिफेन्स असेल ते कोर्ट कन्सिडर करेल, खरा आहे खोटा आहे, प्रूफ आहे नाही आहे। पुराण आहे जे म्हणतात प्रसार माध्यमावर आता किती भरोसा ठेवावा हे महत्वाचं आहे। मृतका संदर्भात असे चुकीचे ॲलिगेशन विदाऊट प्रूफ करणे चुकीचं आहे असं मला। आज आपण आलेलो आहोत दर्यापूर येथे न्यायालय जे आहे त्या न्यायालयामध्ये जे वैष्णवी हगोने प्रकरण सध्या महाराष्ट्रात नाही या भारतात गाजत आहे, त्यामध्ये जे वकील आहेत त्या वकिलांनी जो आक्षेप बयान केलं हे कितपत योग्य आहे। समाज माध्यमात त्या आरोपाबद्दल सर्व घृणा आहे त्या वकिलाबद्दल। असेच दर्यापूर न्यायालयातील निष्णांत वकील आम्रपाली आठवलेताई बाबतीत त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ। नमस्कार ताई। नमस्कार, मी ॲडव्होकेट आम्रपाली सचिन आठवले। माझा विषय असा की जे सध्या महाराष्ट्रात प्रकरण गाजत आहे आणि त्या वकिलांनी 2-4 थापला मारले म्हणजे ते हनन होत नाही किंवा तिच्या वारल्यानंतर चारित्र्यावर हनन केलं, दोषारोपण केलं, यावर महिला म्हणून आपल्याला काय म्हणायचं आणि वकील म्हणून आपल्याला काय म्हणायचं? त्यांनी नेमकं त्या वकिलांनी काय केलेलं आहे, खगोले कुटुंब आहे त्यांना त्यांची त्याच्यातून मुक्तता होईल आणि सुटका झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे एलिगेशन लावलेले आहे वैष्णवीवर। आणि बघा ना, हा तिचा मृत्यूच नाही आहे बरं, मृत्यू कसा काय आलेला आहे, तो हगवणे कुटुंबामुळे तिचा मृत्यू आलेला आहे आणि तिला ते मारूनच टाकण्यात आलेले आहे। महिला म्हणून तुम्ही वैष्णवीची बाजू कशा प्रकारे घेसाल? हा, तर त्या वकिलांनी जे एलिगेशन केलेलं आहे सेक्शन त्यांनी असं म्हटलेलं आहे की 324 आणि 326 आहे म्हणून। पण आता भारतामध्ये नवीन कायदे लागू झालेले आहे, त्याच्यामध्ये बीएनएसएस मध्ये 118 1 आणि 2 मध्ये असे नसतो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं पण म्हटलेलं आहे 2-3 छापडा मारले जे एलिगेशन लावलेले आहे हे कायद्याच्या चौकटीत न बसणारे एलिगेशन आहे आणि याच्याबद्दल त्या वकिलांवर डिफेमेशनचा दावा पण होऊ शकतो आणि त्याच्या लवकरात लवकर त्यांच्यावर ऍक्शन पण घेतल्या जाते। आणि अशा वकिलांवर तुम्हाला जर काही असं करायचं असेल तर त्याच्यासाठी FIR वगैरे पण दिला जाऊ शकतो। त्यांचं चुकीचं आहे वक्तव्य त्यांनी केलेले, हे चुकीचं आहे। त्यांनी काय बोलले ते न्यायालयासमोर त्यांनी ते सांगायला पाहिजे होते। ह्या होता महिला तर आहेच, पण वकील म्हणूनही सुद्धा त्यांचं एकच म्हणणं आहे की इथे त्या वकिलाचा साप चुकलेला आहे। नमस्कार घाणीवाल साहेब। बरं मी काय म्हणतो, आपलं जे याला कांड झालं पुण्याचं वैष्णवी कांड, त्या वकिलांना त्याच्यावर म्हटलं इलिगेशन लावले की नाही किंवा मृत्यूनंतर, तर त्या वकिलाची ते चुकीचं आहे का बरोबर आहे? वकिलाला आपण चुकीचं बोलताच येणार नाही। वकिलाचं काम करेल, त्याला जे काही पेपर्स आहेत, जे काही त्याच्या समोर फॅक्ट्स आहेत त्या हिशोबाने तो चालेल। आपण कसाबलाही वकील दिलाच का नाही, वकिलाचं कुठं चुकतं? ती घटना निंदनीय आहे इथपर्यंत बरोबर आहे, परंतु कोणताच वकील चुकीचं, मला तरी असं वाटतं की चुकीचं बोललं असं होऊ शकत नाही। त्यांच्याजवळ प्रूफ नसताना त्यांनी ते मुलगी वा व्यभिचारी आहे हा जो आरोप केला आणि ते प्रसार माध्यमावर त्यांनी वक्तव्य केलं आणि जेव्हा प्रसार माध्यमावर त्यांना राजकीय लोक उलट प्रश्न करायला लागले तेव्हा ते उठून गेले, त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी परिपूर्ण दिली नाही। तर इथं ते वकील कुठेतरी चुकले असं तुम्हाला वाटत नाही? प्रूफ सध्या प्रूफ पाहण्यात काही गरजच नाही ना, प्रूफ हे कोर्ट डिसाईड करेल ना। त्याच्याकडे काही जरी मटेरियल असेल ना, त्या मुली असेल तो भाग नंतरचा, पण तो जो बोलतोय ते जे वकील साहेब जे बोलतायत त्यांच्याकडे काही असेल प्रूफ, सध्या तर कोर्ट पाहिजे ना काय खरं आहे काय खोटं। परंतु पोस्टमॉर्टम मध्ये 29-39 तिच्यावर वन निघाले, त्या वनाच्या भरोश्यावर ते म्हणतात किंवा 24 घंट्यात झालेले वन हे एका दिवसाचे गृहीत पकडून त्याच्यामुळे मृत्यू झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हे पहा, आता मेडिकल रिपोर्ट तर आपण काही पाहिलेलं नाहीये। प्रसार माध्यमावर मी सांगलो तुम्हाला 29 त्यांनी उरण दाखवले। प्रसार माध्यमांनी जरी दाखवले असतील तरी, परंतु आपण त्यावर काही बोलण्या अगोदर आपल्याला मेडिकल रिपोर्ट पाहावा लागेल ना। त्या वकिलाकडे काहीतरी असेल म्हणून तो काहीतरी बोलतोय ना, तो कोर्टासमोर बोलतो ना, सामान्य माणसासमोर थोडीच बोलत आहे। तो कोर्टासमोर बोलतोय, कोर्टासमोर त्यांचं जे काही आर्ग्युमेंट आहे, जो काही डिफेन्स असेल ते कोर्ट कन्सिडर करेल, खरा आहे खोटा आहे, प्रूफ आहे नाही आहे। आता हे समाज माध्यमांमध्ये महाराष्ट्रात जी प्रत्येकाच्या मनात त्या वकिलाबद्दल घृणा आहे ती योग्य आहे का नाही योग्य?
मला वाटते चुकीचं आहे. वकील वकिलाचं काम करते. अरे आपण कसाबला पण वकील दिलाय ना. मुंबई हल्ल्यातील एवढ्या मोठ्या कांडमध्ये पण वकील होतेच ना. वकील वकिलाचं काम करेल, त्याला तो कायदेशीर अधिकार आहे. आता तुम्ही वकील म्हणून एक वकिलाची बाजू घेते, समाज माध्यमातला समाजसेवक म्हणून आपलं म्हणणं करायचं. माझं म्हणणं आहे वकिलानं वकिलाचं काम करावं. वकील चुकीचं आहे असं मी बोलू शकत नाही, कारण वकील त्याच्या आशिलाचं काम करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट मुकुंद नरकडे. गेल्या 22 वर्षापासून दर्यापूर न्यायालयामध्ये विविध विषयांच्या संदर्भात मी वकिली करतो. आता हा जो प्रश्न याने केला आहे, या प्रश्नासंदर्भाचा आहे की हगवणे कुटुंब आज अटक झालेलं आहे आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी जे कोणी वकील आहेत त्यांनी न्यायालयासमोर जी काही बाजू मांडली, ती ऍक्च्युली बाजू मांडताना जी मृतक आहे त्या मृतकासंदर्भात जे काही ॲलिगेशन्स सगळे केले, ते ॲलिगेशन्स न करता कायद्याच्या चौकटीत जे काही सगळं तुम्हाला डिफेंड करता येईल, डिफेंड करण्याच्या संदर्भात जे काही सगळे कायदे आहेत किंवा त्या संदर्भातले केस लॉज आहे ते त्यांनी सादर करायला पाहिजे होते. ते वकिलांना वकील म्हणून त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा तो पूर्ण अधिकार आहे. वकिलाची बाजू मांडताना त्यांचा पूर्ण अधिकार आहे, पण वैष्णवी आत्महत्या केल्यानंतर किंवा तिला मारल्यानंतरही वकील तिच्यावर तो घृणास्पद जो चॅटिंगच्या माध्यमातून आरोप केलेला आहे, त्याला कुठं प्रूफ नाही आहे तरी ते त्यांच्यावर आरोप करतात. हे चुकीचं नाही का वकिला? मृतकासंदर्भात असे चुकीचे ॲलिगेशन विदाऊट प्रूफ करणे चुकीचं आहे. पण मेल्यानंतरही त्या मुलीवर प्रूफ नसताना एलिगेशन करणं आणि समाज माध्यमामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटणं, यावर आपलं मत आहे. कारण कसं आहे, शेवटी वकिलांनी जर स्टेटमेंट केलं असेल तर ते कशाच्या भरोशावर केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे ते पाहणं. कोणतेही म्हणजे प्रूफ नसताना जर स्टेटमेंट केलं असेल तर ते मात्र चुकीचं आहे असं मला वाटतं. प्रसार माध्यमांनी जेव्हा त्यांना विचारलं की बा 29 ते 39 तिच्या अंगावर व्रण आहेत आणि 24 घंट्यातले 15 व्रण आहेत, म्हणजे 7 दिवसापासून तिला मारहाण चालू होती, पण त्या वकील साहेबाचं म्हणणं असं होत आलं की बा त्याच्यामुळे ते वारले नाहीत. आता कसं आहे माहिती आहे का, हे जे व्रण आहे जे म्हणतात, प्रसार माध्यमावर आता किती भरोसा ठेवावा हे महत्वाचं आहे. कारण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या ज्या आहेत ह्या मेडिकल जे त्यांचं एक्झामिन होईल त्यात सगळ्या गोष्टी ह्या सर्व गोष्टी मेडिकल रिपोर्ट मधूनच त्यांनी रिपोर्ट दाखवून केलेले आहेत. हो ना. ते आता आता आपल्याजवळ मेडिकल रिपोर्ट नाही ना, आपण त्याबद्दल कसं बोलणार मला सांगा. आपण कसं बोलणार? जरी प्रसार माध्यमांनी सांगितलं असेल की बा इतके व्रण आहेत, पण ऍक्च्युअल मेडिकल रिपोर्ट्स मध्ये काय म्हणते, कधीच्या त्या जखमा आहेत, कशाच्या ह्या त्या वकील साहेबांनी कबूल केल्या पाईपच्या जखमा आहेत म्हणून. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या 23 किंवा 24 कलम लागली ही 307 पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत पोहोचणाऱ्या नव्हत्या. मग 324 ची ज्या व्रण आहेत ते 307 पर्यंत जाऊ शकत नाहीत. जाऊ शकतात ना. नाही, पण आता ते सगळ्यात महत्वाचं तिचं मृत्यूचं कारण काय ही शेवटी आता ते काय न्यायालयात सिद्ध होईल ना त्या सगळ्या गोष्टी. आज आपण त्याच्याबद्दल नाही बोलू शकत ना. त्या वकिलांनी जे एलिगेशन लावले यावर आपलं मत काय? आज रोजी जनतेला काय वाटतंय की वकील असताना सुद्धा ती जी विक्टीम होती, ती विक्टीम मेल्यानंतर सुद्धा तिच्यावर एलिगेशन्स लावल्या गेले आणि ज्या जखमा होत्या, आता 2 मिनिटं आधी तुम्ही विचारलं की त्या जे जखमा होत्या त्या जखमा 324 कलम 324 लागावी अशा जखमा त्या होत्या. त्या जखमा 307 पर्यंत पोहोचू शकतात का, हा तुमचा प्रश्न होता. जनरली वकील लोक जे बोलतात ते त्या केस मध्ये काय घडलं आहे, त्या केसमध्ये काय फॅक्ट्स आहेत हे त्या वकील लोकांना माहित असते. आम जनतेला काय असतं माहित आहे का? आम जनतेला फक्त जी बाब दिसते तीच बाब खरी. याचा अर्थ असा नाही की जे आम जनतेला दिसते तेच खरं आहे. जनरली लोक जे बघतात त्याबद्दलच बोलतात. वकील माणूस जर काही गोष्टींवर बोलत असेल आणि स्वतःच्या प्रतिक्रिया देत असतील तर त्यांना त्या केस बद्दल सखोल माहिती आहे म्हणून ते काहीतरी बोलतात, अन्यथा ते दुसरं काहीही बोलत नाही. म्हणजे त्यांनी जे एलिगेशन लावले की बा तिचं प्रेम प्रकरण आहे, तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रूफ असल्याशिवाय ते बोलतच नाही. समजा प्रूफ नाही आणि ते बोलले तर पुढे मग चुकीचं आहे. असं जर ते बोलत असतील, त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि जर ते तसं बोलत असतील तर ते त्यांचं चुकीचं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे काही प्रूफ आहेत
हे त्यांना जनतेला दाखवायची काही गरज नाही. न्यायालय पाहिजे. तर न्यायालय बघेल आणि वकील वकिलाचं काम करेल. आपण हा अंदाज लावणे की यात वकिलाची चूक आहे की वकिलाचं असं बोलणं चुकीचं आहे किंवा वकिलाचा काही दोष आहे हे अयोग्य ठरेल. ही जी घटना झालेली आहे ही घटना निंदनीय आहे आणि या घटनेचा मी स्वतः निषेध करतो, तसेच आम्ही सर्व पण निषेध करतो. हे होते दर्यापूर न्यायालयातले निष्णांत वकील. त्यांचं म्हणणं एकच राहिलं की त्या वकिलाने जर पुरावे नसताना किंवा प्रूफ नसताना हे जर बोलले गेलं असेल प्रसार माध्यमावर तर त्या वकिलाचं ते चुकीचंच आहे. पण प्रूफ असल्यानंतर ते जर बोलत असेल तर वकिली पेशात हे चालतेच आणि वकिलांनी प्रसार माध्यमावर बोलायला पाहिजे नाही. ह्या सर्व घटनेतून ज्या लोकांना जे माहीत नसेल, फक्त समाज माध्यमामध्ये त्यांच्याबद्दल रोष आहे, तो रोष असताना सुद्धा वकील जे त्या वकिलाची बाजू घेतात म्हणजे त्या वकिलाचं बरोबर असू शकते असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. गन्ना काफाना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना काफाना युट्यूब चॅनल. धन्यवाद.